तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आजचा व्हिडिओ P&L स्टेटमेंटचा व्हिडिओ आहे. कारण की जेवढे पण आपले स्टुडंट होते त्यांच्यासोबत आपण मार्चमध्ये एक चॅलेंज घेतलेला होता, ज्याला की आपण 30 डे चॅलेंज म्हणतो. बट जनरली 30 डेज हे महिन्याचे दिवस राहतात, बट ट्रेडिंग डेज जे राहतात ते 20 ते 22 दिवस राहतात. तर त्यामध्ये आपण मार्चमध्ये चॅलेंज घेतलेला होता. मार्चच्या आधीची बॅच जशीच आपली कंप्लीट झाली त्यानंतर आपण डिक्लेअर करून दिलेलं होतं की मार्चमध्ये आपण एक चॅलेंज घेणार आहे. जे आपण शिकलो त्याला इम्प्लिमेंट करून किती लेवलवर प्रॉफिट बनू शकतं, आपली जी स्ट्रॅटेजी आहे किंवा आपण जे जे शेअर मार्केटचं नॉलेज पूर्णपणे घेतलं ते इम्प्लिमेंट करून आपण मार्चमध्ये कोणत्या लेवलवर प्रॉफिट बनवू शकतो ते आपण मार्चमध्ये बघणार होतो चॅलेंज घेऊन. तर चॅलेंज घेतला आणि त्याचा परफॉर्मन्स काय होता, त्याचे रिझल्ट काय होते ते मी तुम्हाला शो करून देतो. कारण की असे चॅलेंजेस घेणं खूप गरजेचे आहे. कारण की भरपूर जणांचा मार्केटमध्ये जो त्यांचा माइंड आहे तो डिस्टर्ब झालेला आहे. ज्या अकॉर्डिंग त्यांना रिझल्ट पाहिजे त्या अकॉर्डिंग मिळत नाही. त्यांना माहिती नाही की एक्झॅक्टली प्रोसेस काय आहे, कशा प्रकारे प्रोसेस फॉलो करावं लागतं, कशा प्रकारे एक रोड मॅप फॉलो करावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला कशा प्रकारे रिझल्ट येतात ते त्यांना माहिती नाही. तर त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि मार्केटमध्ये जेन्युइनली खूप पोटेन्शियल आहे, चांगल्या लेवलवर आपण पैसा बनवू शकतो, तेच दाखवण्यासाठी हाचा मी व्हिडिओ बनवत आहे. काय एक्झॅक्टली रिझल्ट होता, जे आपले स्टुडंट आहे जे आपल्यासोबत लाईव्ह मध्ये लर्निंग करतात त्यांना तर माहिती आहे की आपण किती पर्सेंट रिटर्न जनरेट केलेला आहे. जे आपल्यासोबत जॉईन नाही आहेत त्यांना पण मला सांगायचं होतं की मार्केटमध्ये किती पोटेन्शियल आहे, किती पर्सेंट आपण मार्चमध्ये रिटर्न जनरेट केलेला आहे. तर स्टार्ट करू. त्याआधी तुम्हाला मी क्लिअर करून देतो की मी जे आहे मी झेरोदामध्ये ट्रेड करतो. तर त्याचं जे कन्सोल आहे ते मी इथे ओपन करून घेतलेलं आहे. इथे मार्चसाठी आपण पूर्ण गोष्टी फिल करून घेऊ. आधी फ्युचर अँड ऑप्शन मी तुम्हाला माहिती आहे की फ्युचर अँड ऑप्शन मध्येच मी ट्रेड करतो. तर इथे फ्युचर अँड ऑप्शन मी सेट करून घेतलेला आहे. इथे आपण डेट घेऊ मार्च महिन्याची 1 तारीख आणि डायरेक्टली इथे आपण पुन्हा मार्च महिन्याची 31 तारीख घेऊ. म्हणजे पूर्ण महिना जो आहे तो याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. ओके, तर ह्याला आपण क्लिक करू. तर जनरेट होत आहे. ओके, तर झालेलं आहे. इथे तुम्हाला दिसेल ग्रॉस प्रॉफिट जे आहे ते आहे 2,20,000. तर त्या अकॉर्डिंग इथे जो आपला ROI जनरेट झालेला आहे तो आहे 220%. तो असा की जे कॅपिटल आपलं यूज आहे ते आहे 1,00,000चं. 1,00,000वर आपण 2,20,000 प्रॉफिट बनवलेला आहे. तर आपला जो ROI आहे, जे आपण रिटर्न जनरेट केलेला आहे ते आहे 220%चं. ह्याच्यामध्ये आपले टॅक्सेस जे गेलेले आहे ते आहेत 40,000 आणि जे नेट प्रॉफिट आहे ते आहे 1,79,000चं. ओके, आता तुम्हाला वाटेल की 40,000 जे टॅक्सेस गेले हे खूप जास्त आहे. हे बट जास्त नाही आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर 17 ते 18% जे आहे हे आपले चार्जेस गेलेले आहे. आणि आपला हा बिझनेस आहे, शेअर मार्केटचा बिझनेस आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये आपापले एक एक्सपेन्सेस असतात. तुम्ही कोणती स्टोअर ओपन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही वर्कर ठेवावं लागतात किंवा काही प्रोडक्ट आहे ते लोड अनलोड करावं लागतात. तर अशा वेगवेगळ्या गोष्टीचे काही एक्सपेन्सेस असतात. तुम्ही जे स्टोअर चालवताय त्याचा काही रेंट वगैरे असतो. तर अशा गोष्टीचे काही एक्सपेन्सेस असतात. तर आपण इथे जे एक्सपेन्सेस घेऊन चालतो ते 20%चे एक्सपेन्सेस घेऊन चालतो. 20%च्या वर आपल्याला द्यायचं नसतं. इथे आपण 20%च्या आतच दिलेलं आहे. तर प्रॉपरली आपला जो रूल आहे त्याच्या आतमध्येच आपण आहे. प्रॉपरली आपण जे डिसाईड करतो त्या अकॉर्डिंगच आपण सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहे. आपला जो रोडमॅप होता एक्झॅक्टली त्यांनी वर्क केलेला आहे आणि त्या अकॉर्डिंगच त्यांनी रिटर्न दिलेलं आहे. आपण जे एक्सपेक्ट केलेलं होतं त्याच्यापेक्षा 4 पटीने त्यांनी रिटर्न दिलेलं आहे 220%चं. ओके, नेट जे आहे 180% आपण जवळपास नेट बुक केलेलं आहे. आता आपला जो सेटअप आहे किंवा आपण जे शिकवलं, जे इम्प्लिमेंट करून दाखवलं आपल्या स्टुडंटना, त्याच्यामध्ये आपण जी अॅक्युरेसी काढलेली आहे ती आहे 85%च्या वर. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की ग्रीन जे दिवस आहे म्हणजे आपले प्रॉफिटेबल जे दिवस आहे ते किती आहे आणि रेड डेज म्हणजे जे लॉसेसचे दिवस आहेत ते किती आहे. या पूर्ण याला जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर आरामात जी अॅक्युरेसी आपल्या सेटअपची आपण जे शिकवलेलं आहे त्याची अॅक्युरेसी निघून येईल 85%च्या वर. ओके, आणि जोही सेटअप 70च्या वर आहे किंवा 55च्या पण वर आहे, प्रॉपर तुमची रिस्क मॅनेजमेंट आहे, प्रॉपर तुमची पोझिशन सायझिंग आहे, तर आरामात एंड ऑफ द वीक, एंड ऑफ द मंथ तुम्ही प्रॉफिटमध्येच निघाल. कारण की तो जो रेशो आहे तो त्या पर्सेंट वाईज तसाच कॅल्क्युलेट केला जातो. तर इथे तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की एक्झॅक्टली आपण कशा प्रकारे याला आपण अचीव्ह केलं. भरपूर जणांचा ट्रस्ट होत नव्हता की 120% जनरली खरंच झालेलं आहे की नाही. क्वेश्चन्स आपल्याला येत होते जे लाईव्ह मध्ये होते त्यांच्यासोबत. तर जे लाईव्ह मध्ये होते त्यांना तर आपण टोटली क्लिअर दाखवलेलंच आहे. बट जी आपली युट्यूब ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण की त्यांना पण विश्वास आला पाहिजे. भरपूर जणांचे मला युट्यूबवरनं कॉल येतात, तर त्यांच्यासाठी स्पेशल मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की मार्च महिन्याचा आपला काय रिझल्ट होता. 220% आपण जनरेट केलेला आहे. 1,00,000चं आपण कॅपिटल यूज केलेलं होतं, त्याला आपण प्रॉपरली मॅनेज केलं. आपली पोझिशन सायझिंग, आपली सायकोलॉजी स्ट्रॉंग ठेवली. जे मार्केट आपल्याला दाखवतं त्यावर प्रॉपरली इम्प्लिमेंट केलं. मी प्रत्येक वेळा तुम्हाला सांगतो, प्रत्येक स्टुडंटला सांगतो आणि आता तुम्हाला पण सांगतोय जे आपल्या व्हिडिओ बघतोय त्यांना, की मार्केट जे दाखवतं त्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. आपल्याला काय वाटतं याची मार्केटमध्ये व्हॅल्यू नाही आहे.
मार्केट स्टार्ट होतं, मार्केट वर जातं, भरपूर जणांना वाटतं की इथनं मार्केट खाली येईल, बट असं होत नाही. तो पुन्हा जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू करतो. तर नेहमी लक्षात ठेवा की मार्केट जे दाखवतं त्यावर आपल्याला रिॲक्ट करायचं आहे. आपल्याला काय वाटतं त्याला बाजूला ठेवायचं आहे, कारण की आपल्याला जे वाटतं त्याची मार्केटमध्ये काही व्हॅल्यू नाही आहे, शून्य व्हॅल्यू आहे. तर हे जे आहे हे प्रोसेस फॉलो करा आणि आरामात तुम्ही पण या लेवलवर जे तुमचं प्रॉफिट आहे ते अचीव्ह करू शकता. तुम्हाला शिकायसाठी समोर यावं लागेल, तुम्हाला एफर्ट्स टाकावे लागतील, कारण की रूल आहे आधी आपल्याला एफर्ट्स जे आहे ते 80% एफर्ट्स टाकावे लागतात आणि रिझल्ट जे आहे ते 20% येतात. जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात, सगळ्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये येतात, तर त्यासाठी 20% एफर्ट्स टाकावे लागतात आणि त्यानंतर 80% जे आहे ते रिझल्ट यायला स्टार्ट होतात. हे प्रूफ करून दाखवलं आहे आपल्या स्टुडंट सोबत. आपले जेवढे पण स्टुडंट आहे त्यांच्यासोबत आपण कंटिन्यू डेली लाईव्ह असतो. 9:15 पासून आपण लाईव्ह स्टार्ट करतो आणि जोपर्यंत पूर्ण क्लिअर होत नाही तोपर्यंत आपली जी लाईव्ह आहे ते कंटिन्यू राहते. माझे पोझिशन पण मी मॅनेज करतो, तुम्हाला शिकवतो पण. जे आपण प्रॉपरली शिकवलं तेच प्रॉपरली मार्केट करते की नाही ते पण सगळं मी लाईव्ह मध्ये सांगतो. तर भरपूर जणांना याचा फायदा होतोय. ज्यांना पण आपल्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मध्ये लर्निंग करायचं असेल आणि या लेवलवर जर रिझल्ट करायचे असतील तर ते पण आपल्यासोबत लाईव्ह मध्ये जॉईन होऊ शकता. आपल्यासोबत लाईव्ह मध्ये लर्निंग करायची काय प्रोसेस आहे त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊ शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच तुम्ही दुसऱ्या दिवसपासून आमच्यासोबत लाईव्ह मध्ये लर्निंग स्टार्ट करू शकता. त्यानंतर काही पण तुमचे डाऊट असतील ते तुम्ही डायरेक्टली लाईव्ह मध्ये विचारू शकता आणि लगेचच तुम्ही तुमची जे प्रॉफिटेबल जर्नी आहे ते लवकरात लवकर स्टार्ट करू शकता. कारण की शेअर मार्केटमध्ये नॉलेज घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. नॉलेज घेतल्याशिवाय कोणताही पर्याय नाही आहे. जोपर्यंत शिक्षण घेणार नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही, सगळ्यांना माहिती आहे. तर आधी शिका, त्याला इम्प्लिमेंट करा आणि त्यानंतर जे रिझल्ट येतील ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. हे मी एवढ्या कॉन्फिडेंटली यासाठी सांगतोय कारण की मी ते करतोय आणि कंटिन्युअसली करतोय. असं काही हाईड करण्यासारखं नाही आहे. जे काही आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. एकदम मी याला रिफ्रेश करून पण दाखवतो कारण की सगळ्यांना ट्रस्ट येईल. इथे रिफ्रेश होऊन जाईल. यांना पुरा आपण रिफ्रेश करू. ओके, तर पुन्हा डाटा इथे गेलेला आहे. पुन्हा आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. इथे आपण फ्युचर अँड ऑप्शन सिलेक्ट केलं. पुन्हा आपण मार्च महिन्याची 1 तारीख आणि इथे पण आपण 31 मार्च करून घेऊ आणि लगेचच आपल्यासोबत रिझल्ट येईल. ओके, तर पुन्हा रिझल्ट आलेला आहे. 2,20,000चा इकडे आपलं ग्रॉस प्रॉफिट आहे. चार्जेस आणि टॅक्सेस जे गेलेले आहे 40,000च्या जवळपास आपले टॅक्सेस गेलेले आहे. नेट प्रॉफिट आपल्या जे खिशात आलेला आहे 1,80,000च्या जवळपास आपल्या खिशात आलेला आहे. टोटल जे आहे 220 आपण पर्सेंट रिटर्न जनरेट केलं आणि 180% टोटल आपल्या खिशात आपण आणलेलं आहे. काय प्रोसेस होती, काय स्ट्रॅटेजी होती, काय रोडमॅप होता, सगळं काही आपण लाईव्ह मध्ये आपल्या स्टुडंट सोबत डिस्कस केलेला आहे आणि त्या अकॉर्डिंग सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या. त्या अकॉर्डिंगच आपण आपला जो रिझल्ट आहे तो मार्च महिन्याचा आणलेला आहे. अॅक्युरेसी जी निघाली आहे 85% निघालेली आहे. तर ज्यांना प्रोसेस फॉलो करून प्रॉफिटेबल जर्नी स्टार्ट करायची असेल तर मी सांगितलं की डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप लिंक आहे, त्या लिंकवर जाऊ शकता आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्यानंतर पूर्ण प्रोसेस जी आहे ती तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर इथे तुम्हाला आजच्या व्हिडिओचं सगळं क्लिअर झालेलं असेल. तर जे आपल्यासोबत लाईव्ह मध्ये आहेत त्यांच्यासोबत भेटू आपण उद्या लाईव्ह मध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.